सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त अशी दाटसर कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी साहित्यात आपली कटाची आमटी तयार होते। बऱ्याच वेळा काय होते की कुणी हिरव्या मिरचीचं करतं, तर आज आपण एकदम लाल तिखटाची कटाची आमटी आहे ती बनवणार आहे। कटाची आमटी बनवण्यासाठी मोजकं साहित्य घेतलेलं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। इथं मी खोबरं घेतलेलं आहे, तर तुम्ही आता किती आमटी करत आहात त्याच्यानुसार तुम्ही खोबऱ्याचे प्रमाण ठेवू शकता। खोबरं मी भाजून घेतलेलं आहे, कांदे 2 घेतले होते ते पण मी भाजून घेतलेलं आहे, त्यातच आलं लसूण घातलं होतं। कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, कोथिंबीर घेतलेली आहे वाटणामध्ये घालायला आणि हे जे आपण डाळ शिजवतो ना त्यातलं जे येळवणी म्हणतात ना ते आहे आणि थोडीशी अर्धी वाटी मी जे डाळ शिजलेली आहे ना ती ठेवलेली आहे। आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हे जे वाटण आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले खोबरं घालायचं आहे। काय होतं, कांदा आणि खोबरं एकदम घातलं ना तर ते खोबरं असं बारीक होत नाही, तसे तुकडे राहतात। त्याच्यामुळे अगदी फक्त आपल्याला असे खोबरं हे वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असे त्याचे बारीक असं होईल। इथं बघू शकता अशा प्रकारे आता खोबरं संपूर्ण असं बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच मी जो कांदा भाजून घेतलेला होता आलं लसूण त्यातच मी घातलेलं आहे, ते पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर आलं लसूण त्यात बारीक भाजून घातलं ना तर खूप छान अशी टेस्ट लागते आमटीची आणि आपली आमटी आहे ना 2 दिवस मस्त अशी राहते, अजिबात खराब होत नाही। आता ह्याच्यात मी जी कोथिंबीर घेतली होती ती धुवून घेतलेली आहे, आता ती पण मी घालून घेते आणि ह्याच्यात लागेल तसं पाणी ह्याच्यात घालून हे आपल्याला वाटण आहे ते छान असं बनवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून हे तर मी वाटण आहे ते छान असं बनवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जी आपण डाळ घेतली होती ना ती पण बारीक करण्यासाठी घालणार आहोत। तर बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने केली जाते, तुमच्याकडे कशा पद्धतीने केली जाते नक्की सांगा। आता इथं मी जी डाळ घातलेली होती ती पण आता अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे त्या वाटणामध्येच। जर का तुम्हाला स्पेशल घालायचे असेल तुम्ही घालू शकता। आता आपण आमटीला फोडणी देणार आहोत, तर त्यासाठी इथं मी पसरट अशी कढई घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्येच आपण 3 पळी एवढं तेल घालणार आहे। तर आपण रोजच्या भाजीला 2 पळी एवढं तेल वापरतो, तर ही आमटी आपल्याला तर्री येण्यासाठी आपल्याला इथं 3 पळी एवढं तेल घालायचं आहे। तुम्हाला कमी घालायचं असेल तर कमीसुद्धा घालू शकता। आता इथं मी 3 पळी तेल घातल्यावर आपलं हे तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे। जेव्हा केव्हा आपण फोडणी देतो ना भाजीला तेव्हा आपलं तेल जास्त गरम असेल ना त्यावेळेस चांगली अशी फोडणी बसते। त्याच्यामुळे ही एक टिप लक्षात ठेवायची, आपल्याला तेल चांगलं गरम करूनच मग आपल्याला फोडणी द्यायची असते। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण सगळ्यात पहिले जिरं घालणार आहोत। इथं मी अर्धा चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे। आता सोबतच आपल्याला जो कढीपत्ता घेतलेला होता तो पण फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवायचं आहे आमटी करताना आपल्याला मोहरी वगैरे काही वापरायचं नाही, फक्त जिरे आणि कढीपत्त्याचीच फोडणी द्यायची असते। लागलंच तर हिंग पण थोडंसं चिमूटभर घाला। आता ह्याच्यातच जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे। तर वाटण पण घालताना आपल्याला तेल चांगलं गरमच पाहिजे। आता संपूर्ण जे वाटण आहे ते आता मी तेलामध्ये घालून घेते। संपूर्ण वाटून घालून झाल्यावर आपल्याला आता हे जे वाटण आहे ते मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे। तर फुल गॅस करू नका, नाहीतर काय होतं वाटण आहे ते पटकन असं करपतं आणि भाजीला आपल्या पाहिजे तशी टेस्ट येत नाही, म्हणून आपल्याला कमी गॅसवरच हे वाटण आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे। आता सोबतच आपण ह्याच्यात काही मसाले घालणार आहोत। वाटण आपलं 2 मिनटं चांगलं परतून झालं की आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, इथं मी 1 चमचा धना पावडर घालणार आहे। तर मसाल्याचे प्रमाण तुम्ही जे आवडतात ते तुम्ही मसाले घालू शकता, पण लक्षात ठेवायचं आपल्याला कांदा लसूण मसाला किंवा दुसरा कुठला असा जास्त मसाला घालू नका। 1 चमचा धना पावडर घातल्यावर 1 चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। तर कलरसाठी मी इथं ही लाल मिरची पावडर घेतलेली आहे। आता ह्याच्यात आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, तर गरम मसाला मी 1 चमचा घातलेला आहे। आता इथं जे घरचं काळं तिखट बनवलेलं होतं ते मी 2 चमचे घालत आहे। तर तिखटाचे प्रमाण इथं मी जरा 2 चमचे ठेवलेलं आहे, कारण झणझणीत तशी आमटी आपल्याला पाहिजे असते। आता हे मसाले आपल्याला वाटणामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता हे जे वाटण आहे आणि मसाले आहेत ना चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर कमीच गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून आपले मसाले आहे ते छान असे परततात। तर चला आता मी असे 5 ते 10 मिनटासाठी वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत परतून घेते। 5 ते 10 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता जे आपलं वाटण आहे छान असं परतलेलं आहे, एकसारखा त्याचा गोळा होत आहे आणि तेल पण सुटलेलं आहे। आता जे आपण येळवणी घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे, ते कसं गरमच असतं त्याच्यामुळे गरम करायची काही गरज नाही। आता संपूर्ण मी जे येळवणी आहे ना ते पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे, पण आपल्याला अजून इथं पाणी घालायची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे मी अजून इथं 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी गरम करून घालणार आहे। आता इथं आपल्याला ह्या स्टेजला फुल गॅस करायचा आहे। अजून मी इथं 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी गरम केलेलं आहे। तर लक्षात ठेवायचं आपल्याला पाणी हे गरमच करून घ्यायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर काय होतं आपल्या आमटीची टेस्ट आहे ते बदलते।
आता ह्याच्यात मी जे पाणी घातलेलं आहे ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचे आहे। आता ह्या स्टेजला मी फुल गॅस केलेला आहे, तर बघू शकता अशा प्रकारे इथं जरा थोडीशी दाटसर अशी आमटी मी ठेवलेली आहे। तुम्हाला कशी आवडते त्याच्यानुसार तुम्ही ठेवू शकता। आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ आहे ते घालत आहे। आता आपल्याला फुल गॅस करून एक खळखळून अशी उकळून द्यायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला कमी गॅस करून ही आमटी आहे ती छान अशी 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे। इथं आपली झटपट अशी पोळ्या केल्यावर जे आपण येळवण्याची आमटी बनवतो ना, तशी ही आमटी तयार झालेली आहे। मस्त अशी झालेली आहे, वास तर अप्रतिम येत आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।